नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारा गडी आहे. काही म्हणते मी ग्रामपंचायत सदस्य आहे. येडा आहे तू, येडा. तुला कोणी सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही आहे, तुझा गेम केला गावाने केला. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का? नवीन आता कीर्तनकार व्हायला काय पुस्तक उचकायची काही गरज नाही. मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी तेवढं सांगायचं. नवीन कीर्तनकार झाले का कार्ड छापीतात, कार्ड, आणि ते वाटायचे येड्यांना. आणि त्या कार्डवर काय काय छापितात? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो. मग आम्ही काय 31 वर्षे खेकडं धरतो? आता मला 31 वर्ष झाले. तुमचा हात फक्त असा होतोय, माझं अंग डांबरीवर फिरून 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 ह्या हात 6 बाजूने वळतो. माझे इतके ते. आता आमच्याकडे काय झालंय, कीर्तनकारांना लेवल राहिली नाही आणि तारखा घेणारे जागेवर राहिले नाही. सप्तेची मिटिंग बसली की आणि म्हणायचं आमच्या पाहुण्याचे घ्या, आमच्या पाहुण्याच्या पुरीचा घ्या, केव्हा तेवढ होईल. वक्ता नेहमी कीर्तनकारा गावातल्या लोकांनी पैसे राहू द्या. पैशाचं काय घेऊन बसले तुम्ही? पैसे कुठं जात नाही, पैसे जाऊ द्या ना. पण वक्ता असेल तर श्रोता आहे. आता ही तुमची 6 दिवसाची बेरीज आहे. 6 दिवस जेवढे लोक आले तेवढे आजच आले. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला तुम्हाला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप्पा 1000 पोलीस लागले असते. मग मलाच लागली लाग द्यायला काय तुमची अडचण? उलट्या लोकांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रीकर आपला माणूस गरीबाला देऊन द्या. महाराज इथून पुढे कीर्तन ठेवताना सुद्धा दर्जेदार कीर्तन असावं. आम्हाला घेणं नाही, पण दर्जेदार. कोणाची कीर्तनं कशी ठेवायची? 10 वर्षाच्या पुरी कीर्तन करतात आणि 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला कार्य म्हणतात. काही लेवल आहे का काही? त्या म्हातारीच्या नातीचं लग्न झालंय. आता ते आता हे बाबा आहेत, त्यांच्या नातीचं लग्न झालंय, नाती लग्नाला आल्या आणि माझ्यासारख्याने त्यांना जर कार्य म्हणलं केवढा मोठा अपमान येतो. काही वयाचा अधिकार असावा का नाही? काही आम्ही काही झक मारली काही 31 वर्ष. आणि इंदुरीकर बोलला का लोक म्हणतात, काही लोक म्हणतात ते तारीख नाही घेऊ का? तो काही बोलतो, काही बोलत म्हणतो, शिव्या देतो का? मी फक्त खरं बोलतो, हा गुन्हा मलाही मान्य आहे ना. आणि माझ्या आयुष्यात एकच गुन्हा आहे, मी फक्त काय लेवली झाल्यात वागायच्या. काय 4 जण 12वीचा पेपर अवघड गेला म्हणून 90 केले, फुल टाईट झाले 4 जण. उगाच होते एवढे कपडे वाटे आणि मोटरसायकलवर 4 बसले, 4. आता 4थं कुठं असेल? हा करेक्ट, ते कॅरेजला माग तांगड्या फाक्या चाललं एवढं आणि धडाकलं आणि दोन्ही बॉल सटाकली आणि मी आलं आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का झालं? अहो डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? काय येड्याचा बाजार आहे. लोक घाल विनोद आहे का? ए बारीक आहे का महाराज? आता आम्हाला विक्षेप नको. काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची गेलबॉम्बाने सासू आहे, तिला दंब नावाचा सासरा आहे आणि दंब आज प्रत्येकाला झालाय. तुम्हाला वाईट वाटेल महाराज बोलतो म्हणून. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला.
फक्त बोलायचं नाही कोणी. बोलला का त्याची बातमी करायची, त्याची क्लिप करायची, त्याचा गेम करायचा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये गेले. पाण्या पडतो तुमच्या सगळ्या नानाशिवाल्यांच्या. उद्यापासून गावातल्या पुढाऱ्यांनी थोडं शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत? गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. नाही तर आपली पिढी संपल्यावर देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय मत? आज दिंड्या तपासा, सगळे म्हातारी माणसं आहेत. सत्य तपासा, सगळे म्हातारी माणसं आहेत. तुमच्या पाया पडतो महाराज. आपण गेल्यावर पिढी सांभाळेल कोण? आता आपण 50चे झालो, म्हणजे जवळजवळ आपला कार्यक्रम संपला. 50च्या पुढे बोनसच आहे ना. खरं ओरिजिनल आयुष्य किती आहे? 50च्या पुढे बोनस आहे ना. नाचारी त्यात जगणं, बायको कुत्री वैंदा होती, काय नातू नागपुडी गोठे होते, काय मजा आहे का त्याच्यात? नातमी शेवटी ते काय आपलं. आता मरण येत नाही म्हणून ते जगायचं बस. नाही तर 50च्या आत काही नाही. पायावर तुमच्या पाया पडतो. गावचा विकास करताना नो पॉलिटिक्स. कारण पाया पडून सांगतो, आपल्याला आज माणसंच वाचवायचे नाही, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज आपल्या माणसांवर संकट नाही, आज धर्मांवर संकट आहे. पक्ष नंतर, नेता नंतर, पहिलं गाव आणि दुसरा धर्म. तुमच्या माझ्यात लाख दुश्मनी असू द्या, पण धर्माच्या बाबतीत तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत? धर्मावर संकट आलं. एक सिनेमा निघाला, एक सिनेमा छावा, एक तर दिवाळी वाली शिवजयंती झाली. अशी शिवजयंती कधीच झाली नाही. एवढी शिवजयंती यंदा झाली. पूर्वी मंडळ शिवजयंती करायचं, आज घराघरात शिवजयंती झाली. आज वट्या वट्यावर शिवजयंती झाली आणि रांगोळ्या काढून सदा टाकून शिवजयंती झाली. खरंय का खोटं मला? आज तुम्ही मी एकत्र येण्याची गरज आहे. तुमचं काय मत? मी काही बोलत नाही. तुम्ही आजारी का तुम्हाला पटत नाही मा बोलणं? पण आज आपण एकत्र येणं काळाची. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% पोरं 10% पोरं शेअर मार्केटनं भिकारी झाले. इथं 14 जण शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले. मग पुढं बसले. नाव सांगून उभा करीन तवा. तुमच्या बापानं पाहिलं होतं 20 रुपया 2 रुपयाला 36 रुपये. हा हसायची गोष्ट राहील. जमिनी जातील जमिनी. 40% लोक मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला हे पटतंय? हे बरे जा पटकन. 10% लोक शेअर मार्केटने गेले, हे तुम्हाला पटतंय का मला सांगा? तुम्ही काहीच बोलत नाही. खरं आहे का खोटं आहे बोला. आता त्याच्या पुढचं ऐकायचं. ऐकायचं का पुढे जाऊ? ऐकायचं पुढे जाऊ? ऐकायचं ना. 40% मोबाईलने गेले, 10% शेअर मार्केटने गेले. आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. नाही, बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 2000 लावले 9000 आले, 9000 लावले 40,000 आले. 1000ची पार्टी दिली, 39 लावले, 1.5 लाख गेले. दुकान ऐकलं. दुकान ऐकलेली 2 जण इथंच बसले. खरंय का खोटं आहे बोला? कर्ज करायचं बापानं, मजा आणायच्या बोला ना पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि निघली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख कर्ज म्हणजे काही लई नाही. पण उद्या माझ्या दाद्यानं जर काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? इस्टेट का? अरे बोला ना. 10 गुंठे का? पण दादाचं कर्ज
बोला फेर दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दाद्या पितोय. हे बा माय पोराची चव नका घालू, तो काही टाईम पित नाही. दाद्याला आणली कोणची पोर घरात आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं, त्यानं कोणची का होईनी पण आणली. आहे तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होतं याच आहे. खरंय का खोटं? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% पोरं शेअर मार्केटने गेले. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. आणि पुढचं जर ऐकलं तर डोकं बंद होईल. सांगून टाकतो तुम्हाला, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. लाज वाटते मला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला मुलगा. आज कुणासाठी जगायचा हा प्रश्न आहे. 2 मिनिटं चिंतन करा. पाण्याची बाटली विकत न घेणारे माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहे आपण. आणि आपला मुलगा जर आपल्या अगोदर जात असेल तर आयुष्यात आपण काय कमवलं याचा विचार करा. 2 मिनिटं विचार करा. इंद्रिकरला घोडा लावा. पण खरंय खोटंय का सांगा. हे आज महाराज आई मुलाच्या अंत्यविधीला गेली. हो आई, हे पुरी आई मुलाच्या अंत्यविधीला गेली. अरे जी आयुष्यात 3 रंगाचे लुगडे नेसले आई, तिने चूक केली. रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाणं तिने चूक केली. अरे आईनं मुलाच्या बाईनं बायकोचे स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले. हो दागिने मोडले. आणि मुलं बाळ मोठी केली. आणि तीच आई कामाला जर गेली तर ती आई लोणचं भाकरीला चोरून खाते. आणि तीच आई जर मुलाच्या अंत्यविधीला जात असेल तर तुम्ही कमावलं काय याचा विचार करा. खरा 2 मिनिटं विचार. आज रात्रंदिवस तुमच्या माझ्या लबाड्या चालू आहे आणि मागच्या अवलादी पोसायच्या आहे. तुम्ही करता पाप कोणासाठी विचारा. आज ह्या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर अंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लालानी पोरं उडी हाणतात. हो उडी हाणतात. काय माहित त्याचा माझा बाप केलाय. आणि ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का अंघोळ घालतात आई सांग का. आणि तेच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग आई सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला ग माझा बाप. आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं आईला म्हणतं मेलाय माझा बाप. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक अवलाद आहे ह्या दारुड्यांची, इतकी नालायक. यांनी भांड्या विकल्या. भांडे विकले घरातले. आणि नुसते भांडे नाही विकले, लुगडे विकले ह्या नालायकाने. बायकांची लुगडे. खरंय का खोटंय बोला. आणि दळायला गेला तर दळण विकलं रे, दळण विकलं. शनिवार रविवार पोरगी कामाला गेली. 9वीच्या पोरीनं 40 रुपये फी डब्यात लपून ठेवली. ह्या बेवड्यानं तो डबाच गायब केला. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत नानाशीला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. बऱ्याच लोकांनी बोबाटा केलाय का मुली कमी आहे.
आणि मुलं जास्त आहेत तसं नाहीये. पोरगी देण्याच्या लायक पोरच नाही मला. कोणाला पोरगी द्यायची, कोणाला बायको लागती, इथं त्याला मी इथं बायको देतो, कोणत्या कोणाला बायको लागते बोल. बरं थिली बायको तुया काय मला एवढं सांगतात. तुला अंडरपॅन्ट बाप घेतोय तू बायको करायला. तुझ्या मोबाईलला बॅलन्स बाप का घेतोय. तुमची रुपड्या कमवायची दानत आहे का नालायक हो. आज 8 दिवस झाले 10वीचे पोरं मोकळे झाले आणि 15 दिवस झाले 12वीचे पोरं मोकळे झाले. आई बापा इतके हलकट आहेत यांना फुकाट भाकरी घालतात. 10वी 12वीची पोरं मिस्त्रीच्या हाताखाली ठेवा, गौंड्याच्या हाताखाली ठेवा, पण यांना 100 रुपये कमवायचे कळू द्या. तुमचं काय मत आहे. ह्याचे पैसे नको आपल्याला, पण यांना पोट भरायची अक्कल येऊ द्या. हे जर दिवसभर इटाराचा गेले ना नाही मुतले चड्डीत झोपताना तर काय यांना फुकाट मिळाल्यामुळं उता आलाय. तुमचं काय मत आहे. कामच करायचं नाही आणि हिनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे. हे कोणतं एक आहे कमवायचं कोणच्यासाठी आहे. पोरगी पळून गेल्यावर म्हणजे मला अंदाज आलता. तू काय मला बसली. आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, मग तू पर्यावरणाचा स्टडी करते ना, तुला रोज डोंगराला हिंडावं लागत. आता काय हे 10वी 12वीचे टोनगे चांगले पिसावले काय करता होय. कितीला तू 7वी घराला काटे किती 3 तू कितीला आहे रे. त्याला काय माहिती तुला 7वीला तू रे सेमी का मराठी. मी म्हणतोय सेमी का मराठी, तू म्हणतो नॉन सेमी. अरे नॉन सेमी म्हणजे मराठी. 10वीची परीक्षा दिलेली पोरगी कोण येईल. पोरांमध्ये कोण 10वीची परीक्षा दिलेला तू ये का. 10वीला होता तू. आता परीक्षा झाली ना, आता 17 तारखेला पेपर झाला ना बोलला तर शेवटचा. 12/3 तुमचा विज्ञान पेपर 1चा पेपर होता ना. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या वर्षी 3ऱ्या प्रश्नामध्ये विज्ञान पेपर 1 शिमिले का मला दिलाय. शिमिले का इन चॅप्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 इन क्वेश्चन नंबर 3 वन डायग्राम इज ॲज फॉलोज. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर. प्रश्नपत्रिकेमध्ये अशी एक आकृती आली. आता वाटलं तर मी 2 मिनिटं थांबतो, तो घर जवळ असलं तर पळत जाय आणि मला प्रश्नपत्रिका घेऊन ये दाखवायला. अशी आकृती आली पेपरमध्ये यावर्षी 2 मार्काला. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर. No, name of that figure is the right hand rule and left hand rule. Favorite right hand rule and favorite left hand rule. आणि दुसऱ्या पेपर मध्ये 5व्या प्रश्नाला प्रश्न आलता चेतापेशीचे प्रकार. 5 मार्काला आले होते यावर्षी प्रश्न. पेपर नंबर 2 क्वेश्चन नंबर 4 राईट एनी 2 आउट ऑफ 2 रिटर्न 1 या प्रश्नात आला होता. त्याच्या शेजारचा कितीला हात पांढऱ्या शेजावाला 8वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. काय म्हणतात रे बापाच्या बायकोला. पत्नी लोक म्हणतात इंग्रजी तर काही बोल. हा सूर्यन हा चंद्र आणि काम नावाचा नवरा आहे. ती काय काळजी करायची नाही. वासना नावाची सासरे आहे, डंब नावाचा सासरा आहे आणि तिला 4 नंदा आहेत. कोणाला. भूपाळीला. नंदांची नावं ऐका.
कल्पना, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. किती आल्या? 4. आणि तिला 6 धीर आहेत. 6 धीर कोणते ऐका? क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि ती पोरगी ह्या गावात नांदायला आली. आणि आल्यानंतर तिचा बाप तिला न्यायला गेला. बाई, नानाशिला इंद्रिकेचं कीर्तन आहे, तू चाल. ती पोरगी म्हणली त्यांना विचारा. त्यांना म्हणजे कोण माझ्या? करेक्ट, हा, नवऱ्याला. तो म्हणला जा बाई बुवा, मुलगी पाठवा. मामा, आपलं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. येईन बाई, येईन बाई, हो येईन बाई. मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्री घरातली मी सारखीच. ती वट्याव मुखती, मी घरात मुखती. काय याई बुवा, याई बुवा, शांत झाले सगळे. याई बुवा, मुलगी पाठवा. काय याई बुवा, मी तर वांग्यातला आहे. मग ती पोरगी बापाजवळ गेली. बाप रडला आणि बाप म्हणला बाई मी तुला न्यायला आलतो पण पाठवत नाही. बाबा, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. बाई, का ग? अगं माझा अपमान झालाय तुझ्या दारात. बाबा, तुमचा अपमान झाला ना, याला तुम्ही जबाबदार आहे, मी जबाबदार नाही. का? एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर काम नावाचा नवरा मला करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नदी तिथं नदी, आवलं को मोग, आवलं को मोग, बहु वाटे दुःख, दुःख वासुदेव नाम घोषे, मोक्ष येईल सुखे. नाम स्मरण रे सजवानी भरते. बोला आता
पाचारिता माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता महिना झालो नरले येतो महिना झालो नरले एका जनार्दनी स्मरणा साधू संतांची झालो देवा वैसनो झयावरी सैराट केलाया सैराट केलाया भगवताची आदरली पाया नाही कोणी मजबा नाही कोणी काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासूनी नामात तल्लीन करून देणार आहे. 4 आणि सासऱ्याला मी घराच्या बाहेर काढणार आहे. 4 नंदांची लग्न करून देणार आहे आणि 6 दिरांना वायलं काढून देणार आहे आणि मी आणि देव एकटी राहणार. आणि जेव्हा मी आणि एकटी राहील तेव्हा माझ्या हृदयातला ज्ञानाचा प्रकाश हजारो सूर्य जरी एकत्र आले तरी माझा ज्ञानाचा प्रकाश कसा राहील. सूर्याचा प्रकाश दिवसा रात्री, चंद्राचा प्रकाश 10वीवाला बल्बवर 60W लिहिलंय, त्याचा अर्थ काय? बल्बवर 60W लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ काय? व्होल्टेज रॉंग, करेक्ट. वॅट, and watt is a measurement of electricity. त्या बल्बची कॅपॅसिटी तेवढी आहे. हजारो सूर्यांचा प्रकाश म्हणजे हृदयातल्या ज्ञानाचा प्रकाश. आणि तो प्रकाश संतांच्या कृपेने माझ्या हृदयात जर आला तर मी माझ्या हृदयात देवाची काय करीन? का करणार?